गोल बियॉन्ड गोल. जे पण आपण काही करत आहोत आपल्या जीवनामध्ये, याचा उद्देश काय आहे? राईट. यस्टरडे वी हॅव वर्कड ऑन धिस कन्सेप्ट. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. जीवनाचा उद्देश ज्या व्यक्तीला रिअलाइज होतो, या व्यक्तीला पुन्हा काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण तो त्याच्या गोल, ध्येय किंवा जी महत्वाकांक्षा आहे, जी इच्छा आहे, किंवा जे त्याला अचीव करायचं आहे, राईट. त्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. एक आहे नीड, एक आहे वॉन्ट. वॉन्ट म्हणजे इच्छा, नीड म्हणजे गरज, राईट. परंतु जे काही निर्माण करायचं आहे, फार पुढे जाऊन याला अजून काही शब्द आहेत. जरा जसं गोलच्या बियॉन्ड एक पर्टिक्युलर वर्ड आहे ज्याला व्हिजन म्हणतात. व्हिजन. व्हिजनचा अर्थ काय होतो? की एक दिव्य दृष्टी किंवा लॉंग टर्म व्हिजन. जसं माताजी ज्योतिबाबाई फुले, सावित्रीबाई फुले यांचं एक उद्देश होतं. काय? विजन होतं की सर्व महिलांनी शिक्षित व्हावं, प्रत्येक मुलीला शिक्षण प्राप्त व्हावं, ती स्वतःच्या पायावर उभी असावी आणि ती साक्षर व्हावी. याला काय म्हणतात? विजन. राईट. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी या विजनला साकार होण्यासाठी त्यांची मदत केली. विजन. तर हे जे गोल किंवा व्हिजन, व्हिजन फार मोठी गोष्ट आहे. गोल त्यातल्या त्यात शॉर्ट टर्म, एक वर्षाचं गोल म्हणजे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म. राईट. एक वर्षाचं, येत्या 2-3 वर्षात किंवा 5 ते 10 वर्षात मला काय अचीव करायचं आहे. व्हिजन हे 15-20 वर्षाचं असतं. हे त्वरित साकार होणार नाही, परंतु त्या व्हिजनसाठी आपल्याला अहोरात्र ध्यास घ्यावा लागेल, मेहनत करावी लागेल, तपस्या करावी लागेल, साधना करावी लागेल. आणि त्यानंतर कुठे व्हिजनरी व्यक्ती कोण कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यांच्याकडे व्हिजन होतं. स्वामी विवेकानंद आहेत, किंवा अ, रतन टाटा सर यांच्याकडे व्हिजन आहे. आणि खूप मोठमोठे थोर समाज सुधारक किंवा ज्यांनी क्रांती आणलेली आहे, या प्रत्येक व्यक्तीकडे काय आहे? काय होतं? व्हिजन. राईट. काही व्यक्तींचं गोल फक्त स्वतःपुरतं मर्यादित आहे, स्वतःपुरतं, भौतिक इहलौकिक ह्या गोष्टींसाठी. परंतु काही व्यक्ती आहेत ज्यांनी समाजाच्या हितासाठी एक विजन पाहिलं, राईट, एक विजन ठेवलं. आणि या विजनमुळे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात झाली. राईट. त्या पद्धतीने आपल्याला विजन ठेवणं आवश्यक आहे. बरं, विजन वर एक फार मोठा सेशन, फार मोठं डिस्कशन होईल विजनसाठी. परंतु आता आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश आणि पर्पज याच्याविषयी बोलायचं आहे. आपल्या जीवनाचा पर्पज आणि उद्देश, राईट. काल आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. बिफोर यू डाय, मरण्यापूर्वी, कळालं, मरण्यापूर्वी आपल्या जीवनाचा उद्देश, कशासाठी आपण जीवन जगत आहोत, हे क्लॅरिटी असणं फार फार महत्वाचं आहे. राईट. प्रत्येक गोष्टी पाठीमागे, प्रत्येक कृती करण्यामागे एक उद्देश आहे. उद्देश. हा उद्देश, कृती तुमची काही असेल, कृती, इवन कृती मदत करण्याची असेल, परंतु त्या मदत करण्याच्या कृतीमागे तुमचा हेतू काय आहे? राईट. हा हेतू ओळखणं म्हणजे आपल्या जीवनाचा खरोखर उद्देश काय आहे हे लक्षात येईल. काही व्यक्तींना, ज्यांना खूप मोठं घर घ्यायचंय, खूप मोठ्याचा अर्थ काय होतो? 4 BHK, 2 BHK, 3 BHK, इवन 1 BHK. परंतु हे घर घेतल्यानंतर त्यामध्ये फिलिंग काय आहेत? फिलिंग, फिलिंग, भावना, राईट, इमोशन काय आहेत? या इमोशन जोपर्यंत जागृत होत नाही, घर घेतल्यानंतर सुद्धा तो व्यक्ती काय म्हणेल माहितीये? की मजा नाही आली, किंवा जे मला अचीव करायचं होतं ते साध्य जरी झालं, परंतु त्यामध्ये एक फील येत नाही.
राईट, फील येत नाही. घर घेणं एक साधं उदाहरण पाहूया आपण. परंतु ह्या घर घेण्यामागे जर तुम्ही काही व्यक्तींना विचारलं तर ते प्रत्येक व्यक्ती त्याचा वेगवेगळा उद्देश सांगते. राईट. काही व्यक्तींना काय आहे, म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींचं जर उदाहरण पाहिलं तर काही व्यक्तींना सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी म्हणजे काय? सुरक्षितता. माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाबाळांना, आई वडिलांना एक असं ठिकाण हवं की जिथं ते सिक्युअर फील करतील, सुरक्षित त्यांना फिलिंग येईल. म्हणजे त्यांचे भाव सुरक्षिततेचे असतील, त्यांच्या हृदयातून असेल की खरोखर हा, आता आम्ही योग्य ठिकाणी आहोत. कळालं? दोन प्रकारचे ठिकाणं आहेत. एक आहे स्लम एरिया आणि एक आहे चांगला लक्झरियस किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उच्च आहे, किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगल्या व्यक्तींचे आहे. आणि एक स्लम एरिया आहे. स्लम एरियामध्ये म्हणजे झोपडपट्टी सारखा जो भाग आहे, अशा ठिकाणी अ, 3 मजली बिल्डिंग जरी एखाद्या व्यक्तीला मिळाले आणि अगदी स्वस्तात मिळाले, वेरॅज अगदी कमी रुपये भरून अशा व्यक्तीला ते घर प्राप्त झालं, ती बिल्डिंग मिळाली, 3 मजले आणि प्रत्येक फ्लोअरवर 2 BHK. राईट, ही पूर्ण बिल्डिंग तुमची आहे. परंतु आजूबाजूचा परिसर मात्र गलिच्छ आहे. अशा ठिकाणी किती व्यक्तींना शिफ्टिंग व्हायला आवडेल? शक्यतो नाही जाणार कोणी. का? कारण आता घर मॅटर नाही करत, तिथली फिलिंग मॅटर करते, सिक्युअर आहे किंवा नाही. आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती आपल्याला पोषक आहे किंवा नाही, हे पाहिलं जाईल. राईट. याला म्हणतात पर्पज. वस्तू घेणं हा उद्देश कधीच नव्हता. उद्देश काय होता की तिथे गेल्यानंतर, ते प्राप्त झाल्यानंतर, मग ती वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल, त्याच्या पाठीमागे माझं फिलिंग काय आहे. राईट. खरोखर हा प्रश्न स्वतःला विचारणं फार आवश्यक आहे. फिलिंग काय आहे? काही व्यक्तींना घर घ्यायचंय, परंतु त्या घरा पाठीमागे त्यांचं फिलिंग काय आहे? दे वॉन्ट टू फील लक्झरी. लक्झरी म्हणजे एकदम प्रशस्त असं त्यांचं फिलिंग येणं त्यांना आवश्यक आहे. प्रशस्त याचा अर्थ होतो की लॅविश लाईफस्टाईल, लक्झरी लाईफस्टाईल. त्यासाठी ते घरामध्ये फर्निचर पण अतिउत्तम करतात. बरोबर. कारण त्या घरात गेल्यानंतर ते फिलिंग यायला पाहिजे. बरोबर. काही व्यक्तींचं फिलिंग असतं लक्झरी, काही व्यक्तींचं फील असतं सक्सेसफुल. सक्सेसफुलचा अर्थ काय? की ज्या वेळेस मी हे घर घेईल त्यावेळेस जे पण कोणी आप्तसुखी असतील ते म्हणतील वा, यशस्वी व्यक्ती. काही व्यक्तींचा उद्देश वस्तू घेण्यापाठीमागे फक्त काय आहे की मी यशस्वी आहे हे दाखवणं. राईट. आणि काही व्यक्तींचा उद्देश काय आहे की मला रिलॅक्सेशन फील करायचंय, मला एक आनंददायक, आरामदायक वास्तू हवी आहे. मग काही व्यक्ती फक्त रिलॅक्सेशन साठी घेतील. काही व्यक्ती घर घेणार नाही. का माहितीये? ते काय म्हणतील माहितीये? काही व्यक्ती घर का नाही घेत? काही व्यक्ती घर घेत नाही ते फक्त याच्यासाठी की मला पिंजऱ्यात नाही राहायचं. पिंजऱ्यात म्हणजे काय? मला बांधून नाही राहायचं एका ठिकाणी. बरोबर. असं काही व्यक्ती म्हणतात. अं, जर मी एकच ठिकाणी राहिलो तर मला संबंध आयुष्यभर तिथंच राहावं लागेल ना. हा, म्हणून ते म्हणतात नको, असं नाही पाहिजे मला. मला काही दिवस इकडे राहायचंय, काही दिवस तिकडे राहायचंय. असं प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं स्वतंत्र फिलिंग आहे. बरोबर. आणि हे फिलिंग आपल्याला उद्देश, पर्पज देतं. कळालं? मदत करण्यापाठीमागे काही लोक म्हणतात मी जे काही करतो ते अनकंडिशनल करतो, माझी काही अट नाही. चूक. अनकंडिशनल ह्या जगात काहीच होत नाही. अनकंडिशनल नाही होत. अनकंडिशनल म्हणजे ठीक आहे, तुमचा स्वार्थ त्या पाठीमागे काही नाही, परंतु निस्वार्थ भावनेने का असेना, परंतु तुम्ही ते कार्य करता. हे करण्यापाठीमागे एक उद्देश आहे, एक फिलिंग आहे. मग कोणीही असेल, ज्या वेळेस समाज कार्य किंवा आपण दुसऱ्यांना मदत करतो ना, त्यावेळेस सुद्धा अंतर्गत अंतर्मनातून फिलिंग येतात.
या फिलिंग आपल्याला मोटिवेट करतात. ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांना खाऊ घालता, स्वतः खाण्यापेक्षा स्वतःच्या भाकरीतील अर्धी भाकरी दुसऱ्यांना देता ना, त्यावेळेस एक वाक्य बोलता बघा, की खरोखर माझं पोट भरलं आज. का भरलं? कारण मी कुणाची तरी मदत केली. राईट? मग मदत केल्यावर काय होतं? मदत केल्यावर गुड फिलिंग, जे आपण इमोशनचा चार्ट पाहिलं ना, याच्यातल्या फिलिंग जागृत होतात. राईट? आणि ह्या ज्या फिलिंग आहे, याच्यातच जीवन आहे. राईट? अदरवाईज पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये फरक नसता राहिला ना. पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये काय फरक आहे? भावना त्यांच्यात पण आहेत. राईट? परंतु जर दोन डॉग एकत्र असतील, तर त्यांच्यासमोर जर काही भोजन ठेवलं ना, जेवण ठेवलं, काही खाण्याचे पदार्थ वस्तू ठेवले, तर ते दोन्हीही त्याच्यावर समान पद्धतीने अ, ज्याला म्हणतात ना झपाटणे आक्रमण करतात. त्यावेळेस ते असा विचार नाही करत की याचं पण पोट भरायला पाहिजे. नाही, हे बाय डिफॉल्ट आहे, बाय नेचर आहे, प्रकृतीने त्यांना असंच बनवलेलं आहे. कळालं? हा, त्यातल्या त्यात मदर डॉग असेल आणि छोटासा पपी असेल, पिल्लू असेल, तर मात्र ती त्या पिल्लूला खाण्यासाठी हे करेल. ह्या पण भावना, इमोशन त्यांच्यामध्ये. पण त्यांच्यात दुसरी स्ट्रॉंग डिझायर काय, इमोशन काय? सर्वाईव्ह, स्वतःचं सर्वाईव्ह करणे. म्हणजे स्वतः स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्ट्रगल करणे, हे त्यांच्यामध्ये एक भावना प्रबळ आहे. पण मनुष्यामध्ये काय भावना प्रबळ आहे? याच्यामध्ये त्याच्या अतिउच्च एक एक लेवल आपण वर गेलेलो आहोत. राईट? आणि त्यामुळे आपल्या हृदयात प्रेम करुणा हे भाव उत्पन्न होतात. ज्या वेळेस तुम्ही पशुपक्ष्यांची, निसर्गाची, सृष्टीची, मनुष्यांची मदत करता, त्यावेळेस हृदयामध्ये एक भाव जागृत होतो. ते गुड फिलिंग आहे. हॅपी हार्मोन्स रिलीज करतात आणि म्हणून व्यक्तीला दुसऱ्यांची मदत करावीशी वाटते. राईट? काही व्यक्ती या आनंदाला मुकतात. का? कारण ज्याला सेल्फिश म्हणता येईल, की स्वार्थ, मला माझ्या पत्रात किती पाडून घेता येईल. राईट? परंतु मला कुठे थांबायचं आहे, हे जोपर्यंत आकलन होणार नाही, ज्ञान होणार नाही, तोपर्यंत अशा व्यक्तीला उदय खर्चलो राज, अस्त पासून उदय पासून अस्तपर्यंत कितीही धनसंपत्ती मिळाली, राज्य वैभव मिळालं, तरी समाधान होणार नाही. गोधन, गजधन, वाणीधन, कनक रतन धन खान, जब आवे संतोष धन, सब धन धुली समान. संतोष, सॅटिस्फॅक्शन हे सुद्धा अचिव्हमेंट आहे. राईट? या ज्या सगळ्या फिलिंग्स आहेत ना, ह्या सगळ्या अचिव्हमेंट आहेत. एखाद्या व्यक्तीला प्रेम प्राप्त होतं म्हणजे काय प्राप्त होतं नेमकं? एक फिलिंग प्राप्त होते हृदयातून, इंटरनल. म्हणजे हृदय प्रेमाने ओथंबून जातं. ही जी भावना आहे, फिलिंग, याच्यात सॅटिस्फॅक्शन आहे. आणि हे त्या व्यक्तीला प्राप्त होतं. एखाद्या लहान मुलाला, लहान बाळाला, जे एखाद वर्षाचं बालक आहे, गोंडस आहे, त्या बाळाला जवळ घेतल्यानंतर किती आनंद होतो पहा. त्याच्याशी थोडंसं बोललं, थोडंसं खेळलं, त्याचे बोबडे शब्द कानावर पडले, तर त्यानंतर सुद्धा आपल्याला किती आनंद होतो. आणि थोड्या वेळासाठी का असेना, आपण आपला क्षीण किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, यांना थोड्या वेळासाठी का असेना आपण विसरतो. हे त्यातून प्राप्त होणारं फिलिंग आहे. राईट? फिलिंग, इमोशन. आणि हा सगळा खेळ कशाचा आहे? हे जीवन, वी आर लिव्हिंग ओनली फॉर इमोशन, टू एक्सपिरियन्स इमोशन. कळालं? काही व्यक्तींना बोरियत, बोरिंग होणं, हे सुद्धा काय आहे? एक फिलिंग आहे. राईट? जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती या एका फिलिंगसाठी जगतोय, आणि म्हणून लवकरात लवकर आपण आपल्या स्वतःसाठी हे इमोशन जागृत करणं गरजेचं आहे, विथ पर्पज.
जो व्यक्ती इमोशनसाठी जीवन जगायला सुरुवात करेल त्याचे पर्पज पूर्ण होते. एक उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला हॅपी फिलिंग पाहिजे, आनंददायक फिलिंग पाहिजे आणि तो फक्त लिस्ट करेल की मला कशा कशातून आनंद मिळतो बरं. हा, मग तो म्हणेल हा मला म्युझिक ऐकण्यात आनंद मिळतो, मला भजन गाण्यात आनंद मिळतो, मला व्यायाम करण्यात आनंद मिळतो. ज्यावेळेस मी लॉंग टूर प्रवासाला जातो बाईकवर कदाचित, तर त्यावेळेस मला आनंद मिळतो. मी ज्यावेळेस ट्रेकिंग करतो, डोंगरावर जातात ना ट्रेकिंगला, त्यावेळेस मला आनंद मिळतो, फील गुड, राईट. ज्यावेळेस आमचे सगळे आप्त स्वकीय एकत्र येतात, गप्पा गोष्टी करतात, त्यांना मी सर्व करतो, करते, त्यावेळेस मला आनंद मिळतो. बरोबर. लहान बाळाला ज्यावेळेस मी खेळवते, खेळवतो, त्यावेळेस त्या लहान बाळाच्या सानिध्यात मला आनंद प्राप्त होतो. जर तुमच्याकडे पेट असतील, डॉग्स असतील, कॅट असतील, तर त्यांना खेळवण्यात किंवा त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करण्यात मला आनंद मिळतो. म्हणजे हे हॅपी फिलिंग जे आहे, हे हॅपी फिलिंग जागृत करण्यासाठी सॅटिस्फॅक्शन किंवा फिलिंग सिक्युअर किंवा एंटरटेनमेंट असेल, जॉय असेल, राईट, हे जे फिलिंग आहेत हे याच्यातून निर्माण होतात. मग त्या व्यक्तीला सांगावं लागेल का, म्हणजे फोर्सफुली, की तू लहान मुलांबरोबर खेळ, किंवा हे जे डॉग्स आहेत किंवा कॅट आहे किंवा हे पक्षी आहेत यांच्याबरोबर वेळ स्पेंड कर. नाही, तो ते स्वतःहून करायला लागेल. ज्या वेळेस तुम्ही तुमची एक्झरसाइज आणि तुमचे इमोशन एकत्र कराल, त्यावेळेस त्या एक्झरसाइज साठी इफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. कळालं. पण ते आपण आपल्या इमोशन बरोबर कनेक्ट करणं गरजेचं आहे. करून पहा असं, की जी तुमची दररोजची ऍक्टिव्हिटी आहे, ज्या गोष्टी मी तुम्हाला डेली रुटीन मध्ये सांगतो, काही डेली रिच्युअल तुम्ही फॉलो करा. पण हे डेली रिच्युअल आणि तुमच्या कृती यांना जर तुम्ही एकत्रित केलं, तर तुम्हाला ती कृती करताना विशेष फोर्स आतून प्रयास करावा लागणार नाही, बाय डिफॉल्ट ते होईल. स्वयंपाक बनवणं ही सगळ्यात पवित्र कृती आहे, सगळ्यात पवित्र कार्य आहे. बरोबर. परंतु ते स्वयंपाक बनवताना जर तुम्ही त्यामध्ये फिलिंग आणली, काय, की मी माझ्या भगवंतासाठी, माझ्या भगवान श्रीकृष्णांसाठी किंवा माझ्या त्या छोट्याशा लल्लासाठी, कान्हासाठी, बघा बऱ्याच वेळा हे शब्द कानावर पडतात, की मैंने मेरे कन्हैया के लिए आज भोग बनाया है. किंवा जे पण तुमचे इष्ट असतील, जे पण तुमचे दैवत असतील, त्यांच्यासाठी मला आज प्रसाद बनवायचा आहे. कळालं. ही फिलिंग, ही भावना ज्या वेळेस हृदयात येईल ना, त्यावेळेस तो प्रसाद किंवा ते भोजन विलक्षण, स्वादिष्ट, रुचकर होईल. आणि मंदिरामध्ये बऱ्याच वेळा हेच होतं. मंदिरातला प्रसाद आणि घरचा प्रसाद, भोजन, दोघांमध्ये फरक आहे. सत्यनारायणाची पूजा करत असेल किंवा कुठला तरी एक घरामध्ये प्रोग्राम असेल, आध्यात्मिक कार्य असेल, त्यावेळेस बनवलेलं भोजन, कारण त्यामध्ये फिलिंग काय आहे, की हे परमेश्वरासाठी आहे किंवा जे कोणी व्यक्ती माझ्या घरी येणार आहे त्यांच्यासाठी मला हा प्रसाद बनवायचा आहे. बरोबर. ज्यावेळेस भिक्षू घरी येतात, म्हणजे संन्यासी किंवा तपस्वी, त्यांच्यासाठी जो प्रसाद बनवला जातो त्या दिवशी त्याच्यामध्ये विशेष आनंद असतो. का? कारण त्यामध्ये एक फिलिंग आहे. जे लोक, जे माता बंधू भगिनी वारकरी वारीला जातात, त्या ठिकाणी जे भोजन बनवलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा एक विशेष आनंद आहे. कळालं. आणि भरपूर, म्हणजे तिथे इतका प्रमाणात आनंद मिळतो, की ते जे भोजन आहे, आता ते भोजन प्रसाद झालेलं आहे. कळालं. कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा, यामध्ये काय, जी तुम्ही कृती करत आहात, जे तुमचं कार्य आहे आणि तुमच्या ज्या इमोशन आहेत, हे ज्या वेळेस एकत्रित होतील, त्यावेळेस त्याला एक पर्पज, एक हेतू, एक उद्देश प्राप्त होईल. उदाहरणार्थ, बऱ्याच व्यक्तींना, म्हणजे हा आपला कोट पण आहे, की ग्रॅटिट्यूड हा फार महत्वाचा आहे, आभार प्रकट करणं हे फार महत्वाचं आहे. आभार, राईट, आभार.
ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुल, टू बी ग्रेटफुल, राईट. आभार प्रकट करणं हे फार महत्वाचं आहे. पण आभार प्रकट करण्यासाठी मग आपण काय रिच्युअल सेट केलाय, की सकाळी उठल्यानंतर रॅन्डम 10 ग्रॅटिट्यूड तुम्ही एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. आता जे व्यक्ती याला एक टास्क समजतात, एक कृती समजतात, एक ऍक्टिव्हिटी समजतात, त्या अनुसार जर ते कार्य करायला लागले तर त्यांना ते कधी ते लक्षात राहील, कधी ते लक्षात राहणार नाही. परंतु एखादा व्यक्ती म्हणेल की मला काय करायचंय, मला सकाळी उठल्यानंतर आय वॉन्ट टू फील ग्रेटफुल, मला अंतर्गत अंतर्हृदयातून अंतर्मनातून मला आभार प्रकट करायचंय, मला आभारी राहायचंय. मग यासाठी तो काय करेल, ही एक छोटी कृती आहे, 10 ग्रॅटिट्यूड बोलणे. आणि जो व्यक्ती हे बोलायला सुरुवात करेल त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल, चमत्कार घडायला पण सुरुवात होईल. लक्षात आलं? हा. आणि अशाच प्रत्येक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. काही व्यक्ती म्हणजे कुठलीही कृती करण्यामागे अजून काय काय उद्देश असू शकतो. फिलिंग स्पेशल, मला स्पेशल फील होणं म्हणजे अनुभवायचंय. बरोबर. स्पेशल, मी काहीतरी वेगळं आहे, मी सर्वांमध्ये वेगळं आहे, ही जी फिलिंग आहे, ही फिलिंग जागृत करण्यासाठी ते काय करतात, काही वेळेस असं काहीतरी कार्य करतात की ज्या कार्यामुळे असं वाटेल की हा, आय एम स्पेशल. परंतु फिलिंग स्पेशल करण्यासाठी एक साधी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला फक्त थँक्यू म्हणालात, राईट, थँक्यू, किंवा एक व्यक्ती तुम्हाला म्हणाला थँक्यू, तरी सुद्धा फिलिंग स्पेशल होऊ शकतं. राईट. त्यासाठी 100 लोकांनीच थँक्यू म्हणायला पाहिजे असं पण काही नाहीये. बरोबर. परंतु तो जो पर्पज आहे फिलिंग स्पेशल, त्याच्यासाठी मग मी काहीही करायला तयार होईल. फिलिंग स्पेशल, स्पेशल फील येण्यासाठी, राईट. आणि दिस इज व्हॉट द क्वालिटी, क्वालिटी ऑफ आवर लाईफ इज बेस्ड ऑन और रेज ऑन आवर इमोशन. इमोशन, एनर्जी इन मोशन. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीला जी एनर्जी आहे ना, त्याच्यामध्ये इंधन टाकण्याचं काम इमोशन करतात. इथपर्यंत सर्वांना रिअलाइज होतं, राईट. म्हणजे इमोशन, आपण इमोशनसाठी जगत आहोत. घरामध्ये एखाद्या माता भगिनीने एखादा स्वयंपाक केला, भाजी बनवली किंवा एखादा नवीन पदार्थ बनवला, आणि घरातील तिचं फिलिंग काय आहे, राईट, तिचं फिलिंग आहे की एक सॅटिस्फॅक्शन फील व्हावं. मुलं ज्यावेळेस ते भोजन ग्रहण करतील किंवा घरातील कुटुंब ज्यावेळेस ते भोजन ग्रहण करतील त्यावेळेस काय, आय वॉन्ट टू फील सॅटिस्फाईड. पण जर तो पदार्थ घरात कोणाला आवडला नाही तर मग ते फिलिंग कुठलं आलं, हा, ते फिलिंग मग चांगलं नाही आलं, राईट. भोजन बनवण्याचा उद्देश पण हाच आहे की जे व्यक्ती ते ग्रहण करणार आहेत त्यांनी कमीत कमी म्हणावं की आज जेवण चांगलं झालेलं आहे. कळालं? मग घरातील इतर व्यक्ती काय करू शकतात ह्या गोष्टीसाठी, जर तुम्ही रोज भोजन ग्रहण करत आहात तर ते कसं झालेलं आहे, कमीत कमी हा फीडबॅक ज्या मातेने ते बनवलेलं आहे तिला देणं आवश्यक आहे. ज्या अन्नपूर्णा देवीने ते बनवलेलं आहे त्यासाठी हा फीडबॅक फार महत्वाचा आहे. तुमच्यासाठी ती कृती आहे फक्त जेवण करणं, पण जिने ते बनवलेलं आहे त्यामध्ये तिने तिचा वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे. आणि तिच्यासाठी तो एक प्रयास आहे. का? तर काही इमोशन फील करण्यासाठी. जसं भुकेल्या व्यक्तीला भोजन म्हणजे घरात तुम्हीच दिवसभर काही खाल्लेलं नाही, उपास आहे किंवा बाहेर काही खाता नाही आलं, त्या दिवशी जेवण करता नाही आलं आणि तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, त्यावेळेस तुमचं फिलिंग कसं आहे की जर आता मला थोडस जेवण मिळालं तर मला खूप आनंद फील होईल, कंटेनमेंट फिलिंग होईल, राईट. ज्याला भूक शमने म्हणतात, तर ते मला फील होईल, तृप्तीचा अनुभव येईल. म्हणजे भोजन करून की बाबा खरोखर मी तृप्त झालो. ते जे फिलिंग आहे, तुम्ही एका फिलिंगसाठी ते जेवण करत आहात, भोजन ग्रहण करत आहात, आणि कुणीतरी त्यांच्या फिलिंगसाठी तो स्वयंपाक बनवत आहे की माझा मुलगा येऊन हे जेवण करेल, राईट. दोन्ही व्यक्ती फिलिंगसाठी जगतायत ना.
फिलिंगसाठी ते कार्य करतायत ना, जेवण करण्याविषयी फक्त बोलतोय मी, फक्त भोजन. राईट. पण आजची अवस्था काय माहितीये? सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, 3 4 5 वेळेस ज्यावेळेस व्यक्ती ग्रहण करत असेल काही, तर त्याला एकतर खरी भूक लागत नाही. बिना भुकेचं आज व्यक्ती जेवण करतायत, बिना भुकेचं. का? तर घड्याळात वेळ झालीये म्हणून. 9 वाजले नाश्ता करा, 12 वाजले दुपारचं जेवण करा, 4 वाजलेत काहीतरी नाश्ता करा, दुपारचे 4 चहा कॉफी किंवा अजून काही तत्सम पदार्थ, आणि पुन्हा घरी गेल्यानंतर जर काही अजून मिळालं तर ते पण खा, आणि रात्री पुन्हा जेवण करा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर ते डायजेस्ट झालंय का नाही झालंय याची पण शुअरिटी नाही. पुन्हा सकाळी नाश्ता करा. कळालं? असं वर्षानुवर्ष जर हे चक्र सतत चालू राहिलं तर त्या व्यक्तीची हेल्थ, आरोग्य कसं राहील? राईट. अर्धवट डायजेस्ट झालेलं अन्न आणि ऍसिडिटीचा उद्गम, आणि त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने अजून काही एंटर केलं. लक्षात येतंय? ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हे रिअलाइज करा, स्वतः समजून घ्या की जेवण करण्यामागे उद्देश काय, पर्पज काय. 3 किंवा 4 वेळेस काही व्यक्तीचे ग्रहण करताय, याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? खरोखर भूक लागलेली आहे हा उद्देश आहे का फक्त जिभेसाठी भोजन करत आहात? आणि जर फक्त जिभेसाठी भोजन असेल तर प्रकृती विरुद्ध आचरण केलं तर प्रकृती शिक्षा करणार. कळालं? बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात ह्या गोष्टी घडतात. राईट. आणि अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत. राईट. आय वॉन्ट टू फील गुड आणि आय डोंट वॉन्ट टू फील. आय वॉन्ट टू फील, आय डोंट वॉन्ट टू फील. मला हे फील करायचंय, हे एक इमोशन आहे. आता याच्यावर काम कोण करणार? तुम्हाला काम करावं लागेल. दिवसभरामध्ये याच्या आधीचा एक मी सेशन घेतला होता, त्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे की मनुष्य, व्यक्ती, कुठलाही व्यक्ती, आता परिस्थितीचा त्याच्यावर प्रभाव नाहीये. ह्याच्यावर प्रभाव कशाचा आहे? त्याच्या हॅबिट्सचा आहे. हॅबिट म्हणजे काय? तो सकाळी उठल्यानंतर जर चिडचिड करत असेल तर कालांतराने, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, काही वर्षानंतर, सकाळी उठल्याबरोबर काहीही कारण असो किंवा नसो तो चिडचिडच करणार. लक्षात येते तुम्हाला? हा पॅटर्न झालाय आता. आता परिस्थिती किंवा व्यक्ती त्यासाठी कारणीभूत नाही. आता आतमध्ये अग्नी प्रज्वलित झालेला आहे, आणि तो जो अग्नी आहे त्याला फक्त एक चिंगारी किंवा एक ठिणगी पुरेशी आहे. ठिणगी, भडका उडण्यासाठी. अग्नी त्यामध्ये ऑलरेडी आहे. पेट्रोलचा किंवा केरोसिनचा, रॉकेलचा एखादा जर ड्रम असेल तर त्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या ग्लासात किंवा एखाद्या भांड्यात जर रॉकेल असेल आणि त्याच्या समोर फक्त अग्नी प्रज्वलित केला, तर ते जे रॉकेल आहे त्याच्यात अग्नी ऑलरेडी आहे. तो फक्त संधी शोधतोय की मला प्रगट कसं होता येईल. लक्षात आलं? त्याच पद्धतीने पॅटर्न ज्या वेळेस डेव्हलप होतात, पॅटर्न, त्यावेळेस त्या पॅटर्नना खरोखर परिस्थिती, सिच्युएशन कंट्रोल नाही करत, ते फक्त निमित्त आहे. ज्या व्यक्तींचं पॅटर्न शांत राहणं आहे, मेडिटेशन आहे, ध्यान आहे, अंडरस्टँडिंग आहे, आणि ते पॉज बटन दाबतात कुठलीही कृती किंवा कार्य करण्यापूर्वी, त्यावेळेस त्यावेळेस काय होईल? परिस्थिती कुठलीही असो ते शांत राहतील, ते विचार करतील, आणि विचार करून त्याच्यावर प्रतिक्रिया देतील. राईट. ऍक्शन, कृती सुद्धा, विचार, रिस्पॉन्स करतील, रिॲक्शन नाही करणार, रिस्पॉन्स करतील. म्हणजे काय? वाद नाही तर संवाद करतील. कळालं? हे पॅटर्न आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आणि ज्या व्यक्तीच्या आतमध्ये आय वॉन्ट टू फील, आय वॉन्ट टू फील, मग सगळ्यात आधी तुम्ही विचार करा तुम्हाला काय फील करायचंय. आणि आय डोंट वॉन्ट टू फील, मला हे फील नाही करायचंय. हे पण लिहा की मला मला इनसिक्युरिटी नाही फील करायची आहे, मला अनहेल्दी
इलनेस किंवा लोनलीनेस नाही फील करायचंय. बरोबर. मग मला फील काय करायचंय? मला चीटेड नाही फील करायचंय. मग मला फील काय करायचंय? हा, मग आता ती लिस्ट करा. एक राईट साइड आणि एक लेफ्ट साइड. ऑफलाईन वर्कशॉपमध्ये मी ह्या गोष्टी प्रत्यक्ष करून घेतो. कळालं? म्हणजे त्यामध्ये एकेका पर्टिक्युलर टास्क विषयी किंवा ज्या फिलिंग आहे याच्याविषयी आपल्याला चर्चा करता येते, किंवा सत्य काय आहे आणि आपल्याला आपल्या जीवनात आचरणात काय हवं आहे याच्यावर आपल्याला काम करता येतं. राईट. आय डोंट वॉन्ट टू फील पुअर. मला गरीब फील नाही व्हायचंय किंवा करायचंय. मग काय फील करायचंय? आय वॉन्ट टू फील रिच. मला रिच फील करायचंय. मला हॅप्पी फील करायचंय. बरोबर. किंवा मला सिग्निफिकन्स फील, इम्पॉर्टन्स फील करायचंय, मी महत्वपूर्ण आहे असं फील करायचंय. असं प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात या फिलिंग आहे. पण तो दररोज ज्या फिलिंग जगतोय ना, एक आहे राईट साइड, एक आहे लेफ्ट साइड. राईट साइडला आय वॉन्ट टू फील, लेफ्ट साइडला आय डोंट वॉन्ट टू फील इमोशन, हे जागृत करावं लागेल. लक्षात येते? एखादा व्यक्ती इलेक्ट्रिक कार घेतो. आता मगाशी मी जे म्हटलं होतं ना, आय वॉन्ट टू फील स्पेशल, हे स्पेशल फील करण्यासाठी काय करावं लागेल माहितीये? टेस्ला कार घ्यावी लागेल, जी आतापर्यंत कुणाकडे नाहीये. सगळ्यांकडे पेट्रोल आणि डिझेलच्या कार आहेत. आता आता इलेक्ट्रिक कार आलेल्या आहेत. परंतु अजून त्याच्यामध्ये मला जर फील करायचंय स्पेशल, तर मला पण असं काहीतरी घ्यावं लागेल की जे दुर्मिळ आहे. कळालं? आणि त्यामुळे ते स्पेशालिटीची एक फिलिंग येईल अंतर्मनात. लक्षात येते तुम्हाला? या फिलिंगसाठी व्यक्ती जीवन जगत आहे. आणि या फिलिंग ठरवतात त्याच्या शरीरात हार्मोन्स कुठले निर्माण करायचे. जर मिजरी फील करत असेल, मिजरी म्हणजे काय? दुर्भाग्य किंवा दुर्दैव. तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये काय येईल? तुम्ही सांगा. काय आकर्षित करेल हा व्यक्ती? मिझरेबल कंडिशन. असे व्यक्ती, अशा वस्तू, अशी परिस्थिती आकर्षित करेल, जेणेकरून त्याला दरवेळेस फील होईल, मी कितना बेचारा. राईट. हीन दीन दुःखी दीन दुबळे, अशा ज्या फिलिंग येतात, मग याच्यामध्ये तो व्यक्ती काय करेल? त्याला म्हणायचं व्हिक्टिम दरवेळेस. आणि तो व्यक्ती काय म्हणतो? मग बरेच लोक म्हणतात, हे माझ्याच बाबतीत का बरं घडतं? कारण ते तुम्ही निर्माण करतायत म्हणून घडतं. तुम्ही ते आकर्षित करताय म्हणून ते घडतं. तुम्ही कधी प्रेम आकर्षित करून पाहिले का? हा. मग नसेल तर याच्यावर विचार करा आणि याच्यावर कृती करावी लागेल. राईट. आता मी तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो, देर इज नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. अट्रॅक्शन, आकर्षण जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला कृती करावी लागेल ना, ऍक्शन घ्यावी लागेल. आणि जसं तुम्ही ती ऍक्शन घ्यायला सुरुवात कराल, तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. लक्षात आलं? हे प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. राईट. काही व्यक्तींच्या ज्या विशिष्ट आवश्यकता असतात त्यानुसार ते त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतात. आणि याच्यातून फील गुड कुणाला होतं? जो व्यक्ती तो ते कार्य करत आहे. राईट. अजून एक छोटंसं उदाहरण देऊ तुम्हाला. काही व्यक्तींना सुंदर स्त्री किंवा पुरुष जीवनसाथी, लाईफ पार्टनर म्हणून पाहिजे असतात. बरोबर. राईट. आता असा एखादा व्यक्ती बोलेल का, आय वॉन्ट, आय गेट ब्युटिफुल लाईफ पार्टनर, इट्स ओके, म्हणजे ठीक आहे, इट्स ओके इफ आय गेट गुड ब्युटिफुल पार्टनर, ब्युटिफुल स्मार्ट लुकिंग ब्युटिफुल पार्टनर, लाईफ पार्टनर, बट नॉट लॉयल्टी. म्हणजे एक सुंदर जीवनसाथी मला प्राप्त झाला, मला खूप आवडेल, आणि इट्स ओके चारित्र्य संपन्न नसला तरी चालेल. किती लोक याच्यासाठी हो म्हणतील? नाही म्हणणार, कोणीच नाही म्हणणार. कळालं? कारण चारित्र्य सर्वश्रेष्ठ आहे. राईट. लॉयल्टी सर्वश्रेष्ठ आहे. अशा सुंदरतेचा
किंवा अशा देखणेपणाचा उपयोग काय जो लॉयल नाही. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला वस्तू किंवा व्यक्ती नको आहे. तुम्हाला काय हवं आहे? त्याच्या पाठीमागची फिलिंग. फिलिंग की हा व्यक्ती प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा मला हवा आहे असं आपण जे बोलतो ना, त्या पाठीमागे हे कारण आहे की आपल्याला व्यक्ती आणि वस्तूशी काही घेणं देणं नाही. जितक्या लवकर हे समजाल तितक्या लवकर जीवनातल्या बऱ्याच अडचणींपासून मुक्त व्हाल. बऱ्याच समस्यातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि याबरोबर हे एक वाक्य पुन्हा पुन्हा बोला. कुठलं? आय एम रिस्पॉन्सिबल. आय एम अकाउंटेबल फॉर माय लाईफ. माझ्या जीवनासाठी मी सर्वस्वी जबाबदार आहे. आय डोंट ब्लेम. मी ब्लेम करत नाही. आय डोंट कंप्लेन. मी तक्रार करत नाही. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय लाईफ. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय लाईफ. माझ्या जीवनाची 100% जबाबदारी मी स्वतः घेत आहे. मी कुणाला दोष देत नाही. मी कुणाची तक्रार करत नाही. हृदयावर हात ठेवा जरा. हा, आणि 10 वेळा हे वाक्य बोला. राईट? 10 वेळा हे वाक्य बोला. डोळे बंद करा. आता माझ्या जीवनात जे काही होत आहे त्यासाठी मी सर्वस्वी जबाबदार आहे. मी कोणालाही दोष देत नाही. मी कोणाचीही तक्रार करत नाही. कारण दोष आणि तक्रार देऊन आता तुम्ही पाहिलेलं आहे दुसऱ्यांना ब्लेम करून काहीही उपयोग होणार नाही. परंतु एक तुम्हीच आहात जे हे निर्माण केलेलं आहे. मग एक तुम्हीच आहात जे हे पुन्हा रेक्टिफाय सुधारणार आहात. याच्यावर उपाय शोधणार आहे. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय लाईफ. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय लाईफ. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय इमोशन. आय डोंट ब्लेम. आय डोंट कंप्लेन. मी कोणाशीही तक्रार करत नाही. मी कोणालाही दोष देत नाही. माझ्या जीवनात जे काही होत आहे त्यासाठी मी 100% जबाबदारी स्वीकार करतो. मी कोणालाही दोष देत नाही. मी कोणाचीही तक्रार करत नाही. हे जितकं जास्त तुम्ही बोलाल तितकं तुम्हाला फिलिंग येईल, हॅप्पी आणि पॉझिटिव्ह फिलिंग येईल. कळालं? कारण आता तुम्ही सजग झालेला आहात आणि तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अवेअरनेस, जागृत झालेला आहात ती रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारण्यासाठी. लक्षात येते तुम्हाला? आणि याच्यावर खरोखर काम करा. राईट? आणि हा एक फॉर्म्युला आहे ज्यामध्ये हा सायंटिफिक एक फॉर्म्युला आहे. ज्या फॉर्म्युलाचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. राईट? बरेचसे व्यक्ती जे फील करायचा प्रयत्न करतात त्यामध्ये काय काय आहे माहिती? येस, सॅटिस्फॅक्शन आहे. राईट? लॉयल्टी आहे. सिक्युरिटी आहे. किंवा लक्झरियस आहे. इम्पॉर्टन्स आहे. सिग्निफिकन्स आहे. राईट? त्यानंतर पीस आहे. पीस, मला शांत फील करायचंय, शांती फील करायची. बरोबर? राईट? आणि काय फील नाही करायचंय? आय डोंट वॉन्ट टू फील हेटर्ड. हेटर्ड किंवा गिल्ट किंवा फेल्युअर किंवा पेन किंवा फिअर किंवा कॉन्फ्लिक्ट, अडी अडचण, संकट, समस्या, गुंतागुंत मला नाही फील करायची. बरोबर? मग जे नाही फील करायचंय त्याच्या ऑपोजिट जे पण काही असेल, दिस इज व्हॉट यू वॉन्ट टू फील. राईट? जर एखाद्या व्यक्तीला जर बोललं ना, इट्स ओके, आय वॉन्ट टू फील रिच बट ॲट द सेम टाइम इनसिक्युअर, नाही चालणार. वॉन्ट फिलिंग आणि डोंट वॉन्ट फिलिंग एकत्र नाही राहू शकत. कळालं? म्हणून जे डोंट वॉन्ट फील आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, त्याला कॉम्पेटिबल करावं लागेल. कशासाठी? जे तुम्हाला फील करायचंय त्याच्यासाठी. राईट? तर आता आपण इथे थांबूया आणि ओके.